आतापर्यंत तुम्हाला माहीतच आहे स्टुडंट्स, की या टेन्समध्ये आपण बघत आलेलो आहोत, की परफेक्ट कंटिन्युअसमध्ये एखादी क्रिया ऑलमोस्ट पूर्ण झालेली असते, बट थोडीफार ती बाकी असते म्हणून जो टेन्स असतो कंटिन्युअस आणि अशा प्रकारे हा पूर्ण टेन्स होतो स्टुडंट्स परफेक्ट कंटिन्युअस. ओके. सो परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स जो आहे तो आपण या ठिकाणी आज काय करणार आहोत तर अभ्यासणार आहोत. ओके. सो यामध्ये आपण बघितलेलं आहे स्टुडंट्स, की परफेक्ट म्हणजे ती क्रिया ऑलमोस्ट परफेक्ट असते बट थोडीफार बाकी असते म्हणून ती कंटिन्यू पण असते आणि तोच टेन्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो अशी सिच्युएशन जेव्हा फ्युचरमध्ये येईल, की एखादी क्रिया पूर्णत्वास गेलेली असेल पण पूर्ण झालेली नसेल, सो अशा टेन्सला आपण परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स असे म्हणतो. सो या ठिकाणी बघा स्टुडंट्स, perfect continuous future tense is used to describe something that will be almost completed but still ongoing at a specific future time. बरोबर. या ठिकाणी बघा स्पेसिफिक फ्युचर टाइम या ठिकाणी काय केलेलं आहे तर सांगितलेलं आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट वेळेला एखाद्या विशिष्ट वेळेला फ्युचरमध्ये ती क्रिया काय झालेली असेल तर परफेक्ट प्लस कंटिन्यू या मोडमध्ये असेल, तेव्हा आपल्याला या ठिकाणी हा टेन्स काय करायचा आहे तर वापरायचा आहे. सो ऑलमोस्ट कंप्लीटेड आणि समथिंग विल बी रिमेन अशा वेळेस आपण काय करणार आहोत तर हा टेन्स या ठिकाणी वापरणार आहोत स्टुडंट्स, लक्षात ठेवा. आता बघा स्टुडंट्स, या टेन्ससाठी आपण काय फॉर्म्युला वापरणार तर सेम फॉर्म्युला आहे जो आपण ऑलरेडी परफेक्ट कंटिन्युअसच्या टेन्समध्ये बघितलेला आहे. आपला सब्जेक्टने स्टार्ट होणार, त्यानंतर स्टुडंट्स या ठिकाणी आपल्याला माहित आहे का बीन यामध्ये अप्लाय होतो, व्हर्ब आयएनजी अप्लाय होतो, शेवटी ऑब्जेक्ट अप्लाय होतो. चेंज होणार आहे तो फक्त हेल्पिंग व्हर्ब. या ठिकाणी विल हॅवचा आपण काय करणार आहोत तर वापर करणार आहोत. कसला स्टुडंट्स? विल हॅवचा. ओके. आणि बाकीच्या परफेक्ट कंटिन्युअसच्या टेन्समध्ये आपण काय बघितलं तर सेम फॉर्म्युला असतो, फक्त हेल्पिंग व्हर्ब चेंज होतं. समजा प्रेझेंटचा परफेक्ट कंटिन्युअस असेल तर आपण हॅव वापरला होता स्टुडंट्स. ओके, हॅव बीन. पास्टचा परफेक्ट कंटिन्युअस होता तेव्हा आपण हॅड बीन वापरलेला होता आणि या ठिकाणी आता फ्युचरचा आहे तर आपण विल हॅव बीन या ठिकाणी काय करणार आहोत तर वापरणार आहोत. अशा प्रकारे आपला पूर्ण टेन्स या ठिकाणी होतो सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस बीन प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट आणि हा टेन्स आपण या ठिकाणी आता काय करणार प्रॉपरली बघणार. तर या टेन्स मध्ये आता हा फॉर्म्युला जो आहे या फॉर्म्युलानुसार आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी प्रॉपरली करणार. आता ते कशा पद्धतीने होणार आहे ते लक्षात द्या. तर या ठिकाणी बघा स्टुडंट, समीर विल हॅव बीन गोइंग फॉर अ वॉक. बघा काय सांगितलं, समीर विल हॅव बीन गोइंग फॉर अ वॉक. मग सब्जेक्ट या ठिकाणी समीर आहे स्टुडंट, त्या ठिकाणी विल हॅवचा वापर केला, मग बीनचा वापर केला, मग गोइंग आणि फॉर अ वॉक. मग या ठिकाणी स्टुडंट्स आता आपण कसं म्हणणार आहोत तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे परफेक्ट कंटिन्युअसचा टेन्स असतो त्या सेंटेन्स मध्ये आलेला, आलेली, आलेली असा वर्ड त्यामध्ये काय झालेला असतो स्टुडंट्स आपल्याला झालेला असतो. मग या ठिकाणी आपण काय म्हणणार आहोत या सेंटेन्सला फ्युचरला अनुसरून तर समीर वॉकला पोहोचत आलेला असेल किंवा जात आलेला असेल. ओके स्टुडंट्स, बघा समीर वॉकला जात आलेला असेल किंवा पोहोचत आलेला असेल म्हणजे याचा अर्थ आपण अशा कंडिशन बद्दल बोलतोय का तो त्या ठिकाणी पोहोचत आलेला असेल, थोडंफार जाण्याचं त्या ठिकाणी बाकी असेल म्हणून ती क्रिया कंटिन्यू पण असेल. सो परफेक्ट आणि कंटिन्युअस असंच आहे की ऑलमोस्ट क्रिया पूर्ण झालेली असेल, थोडंफार बाकी असेल म्हणून कंटिन्युअस. सो या ठिकाणी बघा स्टुडंट्स, मी तुम्हाला सांगितलं होतं की बीन आपण केव्हा वापरतो तर जेव्हा आपल्याला अशा कंडिशनच्या सेंटेन्सेस साठी बोलायचं असतं की एखादी क्रिया ऑलमोस्ट पूर्ण झालेली आहे पण थोडीफार बाकी आहे. मग समीरचं जसं एक्झाम्पल होतं की समीर ऑलमोस्ट त्या ठिकाणी पोहोचत आलेला असेल. म्हणजे आपण आपण पण बोलतो ना स्टुडंट्स है ना, की उद्या या वेळेला आपले ऑल टेन्सेस या ठिकाणी पूर्ण झालेले असतील. बरोबर, पूर्ण झालेले असतील. ओके. किंवा मला असं म्हणायचं आहे की उद्या आपण या वेळेला पूर्ण टेन्सेस शिकत आलेलो असू है ना. सो आपण कसं म्हणू, वी विल हॅव बीन. बरोबर, वी विल हॅव बीन लर्निंग अ टेन्सेस टुमॉरो. ओके. सो अशा प्रकारे स्टुडंट्स या टेन्सेसचा काय करतो आपण तर वापर करतो. आपण कधी कधी असे वापर यूज करतो सेंटेन्स कुणाला तरी बोलण्यासाठी का अरे उद्या नाही का आपण या वेळेला तर या ठिकाणाहून निघून गेलेलो असू, तो या ठिकाणी येत आलेला असेल, उद्या आपण या ठिकाणी जात आलेलो असू है ना. तर अशा प्रकारचे जे सेंटेन्सेस असतात त्यामध्ये आपण बीनचा वापर करतो आणि त्या सेन्सला आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो. तो आलेला या वर्डचा सेन्स ज्याही सेंटेन्स मध्ये दिसेल स्टुडंट्स लक्षात ठेवायचा, फक्त प्रेझेंट असेल तर हॅव, पास्ट असेल तर हॅड आणि फ्युचर असेल तर विल हॅव वापरायचा. फॉर एक्झाम्पल, मी क्रिकेट खेळत आलेलो आहे, आहे म्हणजे प्रेझेंट आहे तर मी कसं म्हणाल, आय आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत आलेलो होतो, पास्ट आहे, आलेलो होतो. तो कसं होईल,
मी क्रिकेट खेळत आलेलो होतो. आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. ओके. आणि मला म्हणायचं मी क्रिकेट खेळत आलेलो असेल फ्युचरमध्ये तर मी कसं म्हणेल आय विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. ओके. सो अशा प्रकारचं सेंटेन्स या ठिकाणी मी काय करणार आहे थोडंच आपण या ठिकाणी वापरू शकतो. तर पहिलं सेंटेन्स आपण बघितलं की समीर विल हॅव बीन गोइंग फॉर अ वॉक, की समीर या ठिकाणी वॉकला जात आलेला असेल किंवा पोहोचत आलेला असेल. त्यानंतर बघा स्टुडंट्स या ठिकाणी दिलेलं आहे निगेटिव्ह दुसरं की समीर विल नॉट हॅव बीन गोइंग फॉर अ वॉक. बघा या ठिकाणी आहे समीर विल नॉट हॅव बीन गोइंग फॉर अ वॉक म्हणजे काय समीर वॉकला जात आलेला नसेल किंवा पोहोचत आलेला नसेल. तर या सेंटेन्सेस साठी आपण कशा प्रकारे कसं मराठीमध्ये म्हणू की समीर वॉकला पोहोचत आलेला नसेल. समीर विल बघा या ठिकाणी काय केलं समीर विल त्यानंतर हॅवच्या अगोदर नॉट लावलेला आहे. तुम्हाला मी सांगितलं दोघांना कट करून त्या ठिकाणी आपण काय करणार यूज करणार. समीर विल नॉट हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. मग इंटरोगेटिव्ह मध्ये आपण काय करतो स्टुडंट्स हेल्पिंग व्हर्बला अगोदर घेतो. मग आपण काय केलं विलला अगोदर घेतलं आणि समीर आणि सॉरी विलच्या आणि हॅवच्या मध्ये आपण समीरला अप्लाय केलं. मग आपण कसं म्हटलं विल समीर हॅव बीन गोइंग फॉर अ वॉक. बरोबर. त्यानंतर विल समीर नॉट हॅव बीन गोइंग फॉर अ वॉक. बरोबर. समीर वॉकला पोहोचत आलेला नसेल का. ओके. त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे की समीर वॉकला कुठे पोहोचत आलेला असेल. वेअर विल समीर हॅव बीन गोइंग फॉर अ वॉक. बरोबर. समीर वॉकला कुठे पोहोचत आलेला असेल आणि समीर वॉकला कुठे पोहोचत आलेला नसेल. वेअर विल समीर नॉट हॅव बीन गोइंग फॉर अ वॉक. बरोबर. समीर वॉकला कुठे पोहोचत आलेला नसेल. अशा प्रकारचे सेंटेन्सेस जे असतात ते आपण या ठिकाणी बघितलेले आहेत स्टुडंट्स. फर्स्ट स्लाइड आपली या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. दुसरी स्लाइड आहे स्टुडंट्स आपली या ठिकाणी अफर्मेटिव्ह सेंटेन्स. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस बीन प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्टच वापर करायचा. फक्त सब्जेक्ट आपला चेंज झाला. तिकडे समीर होता इथे आय आहे. तर या ठिकाणी आय विल हॅव बीन गोइंग फॉर वॉक म्हणजे मी वॉकला पोहोचत आलेलो असेल. आय विल नॉट हॅव बीन गोइंग फॉर वॉक मी वॉकला पोहोचत आलेलो नसेल. विल आय हॅव बीन गोइंग फॉर वॉक मी वॉकला पोहोचत आलेला असेल का. विल आय नॉट हॅव बीन गोइंग फॉर वॉक मी वॉकला पोहोचत आलेलो नसेल का. वेअर विल आय हॅव बीन गोइंग फॉर अ वॉक मी वॉकला कुठे पोहोचत आलेलो असेल. वेअर विल आय नॉट हॅव बीन गोइंग फॉर अ वॉक मी वॉकला कुठे पोहोचत आलेलो नसेल. अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय केलेलं स्टुडंट्स या सेंटेन्सेसला वापरलेलं आहे. ओके. आता बघा नेक्स्ट मध्ये आता ऑल सब्जेक्टला घेऊन करणार आहोत स्टुडंट्स आपण. आय विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळत आलेलो असेल. वी विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळत आलेलो असू. यू विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट तू क्रिकेट खेळत आलेला असशील. यू विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट तुम्ही क्रिकेट खेळत आलेले असाल. ही विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट म्हणजे तो क्रिकेट खेळत आलेला असेल. शी विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट ती क्रिकेट खेळत आलेली असेल. इट विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट तो किंवा ती क्रिकेट खेळत आलेली असेल. दे विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट ते सर्वजण क्रिकेट खेळत आलेले असतील. ओके. समीर विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट तो समीर क्रिकेट खेळत आलेला असेल. दोघेही क्रिकेट खेळत आलेले असतील. हा मुलगा क्रिकेट खेळत आलेला असेल. तो मुलगा क्रिकेट खेळत आलेला असेल. हे सर्व मुलं क्रिकेट खेळत आलेले असतील आणि ते सर्व मुलं त्या ठिकाणी क्रिकेट खेळत आलेले असतील. ओके स्टुडंट्स. अशा प्रकारे आपण सर्व सब्जेक्टला घेऊन पण या सेंटेन्सेसला या ठिकाणी बोललेलो आहोत. तर तुम्हाला आता एक कंप्लीट सेन्स आलेला असेल स्टुडंट्स की या टेन्सला कशाच्या सेन्स मध्ये वापरायचं. तो सिंपल आहे आलेलाचा सेन्स. ओके. क्रिकेट खेळत आलेला असेल, पोहोचत आलेला असेल, स्वयंपाक होत आलेला असेल, जेवण करत आलेलो असेल, बोलत आलेलो असेल, पेपर संपत आलेला असेल, क्लास संपत आलेला असेल. या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारचे जे सेन्स असतात स्टुडंट्स त्यासाठीच आपण या टेन्सला काय करतो तर वापरतो. ओके. मग वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स मध्ये आपण करूया. आय विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळत आलेलो असेल. आम्ही सर्व क्रिकेट खेळत आलेलो नसू. तू क्रिकेट खेळत आलेला असशील का. तुम्ही सर्वजण क्रिकेट खेळत आलेले नसाल का. तो कुठे क्रिकेट खेळत आलेला असेल. ती कुठे क्रिकेट खेळत आलेली नसेल. ओके. तो किंवा ती क्रिकेट खेळत आलेले असतील. ते सर्वजण क्रिकेट खेळत आलेले नसतील. समीर क्रिकेट खेळत आलेला असेल का. समीर आणि आमिर क्रिकेट खेळत आलेला नसेल का. हा मुलगा कुठे क्रिकेट खेळत आलेला असेल. तो मुलगा कुठे क्रिकेट खेळत आलेला असेल. हे सर्व मुलं कुठे क्रिकेट खेळत आलेले असतील आणि ते सर्व मुलं कुठे क्रिकेट खेळत आलेले नसतील. अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे या सेंटेन्सेसला वापरलेलं आहे. ओके. आणि या ठिकाणी आपला परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स या ठिकाणी एंड झालेला आहे. ओके स्टुडंट्स. सो वी विल अंडरस्टँड द कन्सेप्ट with the practice.